भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी अचानक नाशिकचा दौरा केलाय। महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती मिळतेय। महायुतीचा उमेदवार ठरत नसताना महाजनांचा नाशिक दौरा हा अत्यंत चर्चेचा विषय मानला जातोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक सभेचं नियोजनही सुरू असल्याची माहिती मिळतेय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। प्रांजल, जिथे असा पेच निर्माण होतो तिथे गिरीश महाजन सातत्याने पुढे येताना दिसतात, काय कारण आहे आजच्या दौऱ्यामागचं? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर नाशिकच्या महायुतीचा उमेदवार जो आहे तो काही केला ठरत नाहीये। हा जो पेच निर्माण झालेला आहे तो सुटत नाहीयेत आणि अशातच भाजपचे नेते त्याचा संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावर आलेले आहेत। नाशिकच्या एका हॉटेलवरती खरं तर ते सध्या थांबलेले आहेत आणि आज सकाळी नाशिकच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी गुप्त बैठका देखील घेतल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते। गिरीश महाजन हे आता चांदवडकडे रवाना झालेले आहेत। आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेचा हा जो तिढा आहे तो कायम आहे। अशातच तिघी पक्षांनी म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, यासोबतच राष्ट्रवादीने देखील यावरती दावा जो आहे तो सोडलेला नाहीये। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे आज घोषणा होईल असे सर्वजण वाट बघतायत। कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रमात आहे आणि अशातच गिरीश महाजन हे नाशिकला आलेले आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर भुजबळ फार्मवर देखील भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते भुजबळांच्या भेटीला आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत। नाशिकचा आता उमेदवार खरं तर कोणत्या पक्षाचा असणार, हा तेच कधी सुटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रांजल, अपडेट जाणून घेत राहू सध्या। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।